नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आज आपण वंध्यत्व समस्येवर आधुनिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर सोनाली मळगावकर. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर वंध्यत्वावर उपचारासाठी एक विश्वसनीय हॉस्पिटल असून येथे यशस्वी वंध्यत्व उपचारासाठी अनेक अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. मागील 8 वर्षात अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांच्या आयुष्यात प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरने नवचैतन्य निर्माण केलंय. प्रोजेनेसिसला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल आतापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलाय. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर ठाणे, पुणे आणि नाशिक या ठिकाणी कार्यरत असून संपूर्ण महाराष्ट्रासह विदेशातूनही अनेक दाम्पत्यांनी प्रोजेनेसिसमध्ये अपत्य सुखाचं स्वप्न पूर्ण केलंय. ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर, लेसर असिस्टेंट, ह्यांचिंग, IVF, ICSI, IMSI, PICSI इत्यादी आधुनिक उपचार पद्धतींच्या सहाय्याने प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर येथे वारंवार IVF, IUI अपयशी होणं, गर्भ न रुजणं, PCOD, एंडोमेट्रोसिस, लो MH फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असणं, पाळी बंद झाल्यानंतर गर्भधारणा, पुरुष वंध्यत्व अशा अनेक वंध्यत्वाच्या समस्येवर प्रोजेनेसिस येथे यशस्वी उपचार केले जातात. चला तर मग विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न माझा की वंध्यत्व म्हणजे नेमकं काय असतं? नक्की. आता जेव्हा एखादं जोडपं जेव्हा वर्षभर ट्राय करतं प्रेग्नन्सी राहण्यासाठी आणि जेव्हा रेग्युलर सहवास असूनही जेव्हा गर्भधारणा जेव्हा शक्य होत नाही, तेव्हा अशा समस्येला आपण वंध्यत्वाची समस्या असं म्हणतो. तर भारतात आपण जेव्हा बघतो तर 6 पैकी 1 जोडपं म्हणजे जवळपास एक 15 ते 20% जोडप्यांना आपल्याला वंध्यत्वाची समस्या ही दिसते. नक्कीच. डॉक्टर, गर्भधारणा होत नाहीये, आता पुढे काय करायचं असा प्रश्न प्रत्येक जोडप्यांमध्ये असतो. तर अशा जोडप्यांना तुम्ही काय सांगाल? नक्की. तर आपण आता स्टॅटिस्टिक्स जेव्हा बघतो, की जनरली जेव्हा लग्नाला वर्षभर होतं, तेव्हा जवळपास एक 6 महिन्यातच 70 ते 80% जोडप्यांना कन्सीव्ह करायला जनरली कन्सीव्ह होतात. त्यानंतर पुढच्या 6 ते 12 महिन्यात अजून 85% पर्यंत जोडपी गर्भधारणेत यशस्वी होतात. पण जे उरलेले 50 to 20% जे कपल आहेत, त्यांना गर्भधारणेत अडचणी येतात. तेव्हा अशा वेळेस नक्की काय केलं पाहिजे? तर पहिली स्टेप म्हणजे एका फर्टिलिटी एक्सपर्ट तज्ञाची मदत घेतली पाहिजे. त्यांना अप्रोच झालं पाहिजे. तर आता वर्षभरात आपण नॅचरल कन्सेप्शनसाठी सफिशियंट टाईम देणं गरजेचं आहे. पण ते जर होत नसेल, तर सगळ्यात पहिले आपण कुठल्या कारणामुळे अशी वंध्यत्वाची समस्या येते हे याचं अचूक निदान होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर रुटीन गायनेकॉलॉजिस्ट झाले किंवा रुटीन जनरल प्रॅक्टिशनरकडे न जाता एक फर्टिलिटी एक्सपर्ट्स त्यांची एक्सपर्टीज नक्की जास्ती असते. तिथे इन्फ्रास्ट्रक्चर जास्ती अवेलेबल असतं आणि स्त्रियांबरोबरच ते पुरुषांचे पण प्रॉब्लेम योग्य पद्धतीने डायग्नोज आणि ट्रीट करू शकतात. त्यामुळे वर्षभर जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर अशा एक्सपर्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. काही ठराविक कंडिशनमध्ये 1 वर्षाच्या आत म्हणजे लवकर आपण अप्रोच होणं गरजेचं असतं. त्या कंडिशन्स म्हणजे जेव्हा पाळी इरेग्युलर किंवा बंद असते, जेव्हा वय महिलेचं 35 पेक्षा जास्ती असतं, काही हिस्ट्री म्हणजे काही फिमेल किंवा पुरुष जननांगावर काही सर्जरीची हिस्ट्री असेल म्हणजे अनडिसेंडेड टेस्टिस असतील किंवा सिस्ट रिमूव्हल झालं असेल ओव्हरीवर किंवा काही जन्मजात विकृती नोंद असतील किंवा ट्युबरक्युलोसची हिस्ट्री असेल, एक्टॉपिकची हिस्ट्री असेल, तर अशा कंडिशनमध्ये किंवा काही सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे जेव्हा रिलेशन्स ठेवायलाच अडचणी असतील, स्त्रियांमध्ये व्हजायनस असेल किंवा इजॅक्युलेटरी किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, तर अशा वेळेस वर्षभर न थांबता लवकरात लवकर एकदा अशा तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे आणि नक्की आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो फाइंड करण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. नक्कीच. डॉक्टर सोनाली, बरेच वेळा अशा केसेस आपल्याला पाहायला मिळतात की दाम्पत्यामध्ये सर्व रिपोर्ट जे असतात ते नॉर्मल असतात, परंतु गर्भधारणा होत नाही, गर्भधारणा राहत नाही. अशा केसेसमध्ये नेमकं काय होतं आणि अशा दाम्पत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नक्कीच. आता जेव्हा आपण बघतो, की जनरली जेव्हा इन्फर्टाईल कपल असतं किंवा 1 वर्ष सहवास करून पण प्रेग्नन्सी राहत नाही, तर अशांचे इन्व्हेस्टिगेशन्स काही रुटीन केले जातात. म्हणजे जर महिलांमध्ये आपण बघितलं तर ओव्ह्युलेशनच्या समस्या असू शकतात, फॅलोपियन ट्यूबमध्ये काही समस्या असू शकतात, गर्भाशय आणि अस्तराशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतात, काही हार्मोनल इश्यू असू शकतात. तसंच पुरुषांमध्ये बघितलं तर शुक्राणूंच्या समस्या असू शकतात. तर अशा वेळेस काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे महिलांमध्ये एक पेल्विक अल्ट्रासाउंड केली जाते. गर्भनलिकेसाठी आयदर HSG किंवा हिस्टोलॅप्रोस्कोपी केली जाते.
तसंच शुक्राणूसाठी एक सीमेन अनालिसिस ही एक बेसिक तपासणी केली जाते. हार्मोनच्या काही टेस्ट केल्या जातात. पण जेव्हा हे सर्व रिपोर्ट जेव्हा नॉर्मल असतात, तेव्हा आपण त्याला अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतो. म्हणजे जवळपास 10% केसेसमध्ये असं होतं, की आपण सगळेच इन्व्हेस्टिगेशन करतोय, ते रिपोर्ट नॉर्मल येतात, पण तरी देखील प्रेग्नन्सीला अडचण येते. तर अशा कंडिशनमध्ये पण आपण काही उपचार करू शकतो, ज्याने आपण प्रेग्नन्सीला असिस्ट करू शकतो आणि प्रेग्नन्सीचा चान्स वाढवू शकतो. तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे काय असते, की महिलांमध्ये समजा जे काही प्रॉब्लेम आपण आयसोलेट करतोय, त्याला ट्रीट केलं जातं. म्हणजे हार्मोन इम्बॅलन्स आधी करेक्ट केला जातो. ओव्ह्युलेशन होत नसेल तर आपण ओव्ह्युलेशन इंडक्शन म्हणजे काही औषधं देऊन स्त्रीच्या वाढीसाठी, फुटण्यासाठी मदत करू शकतो. त्यानंतर फॉलिक्युलर मॉनिटरिंग म्हणजे सीरियल सोनोग्राफी करून स्त्रीबीज फुटण्याचा टाइम जो आहे तो जज केला जातो आणि ओव्ह्युलेशन पिरियडच्या आसपास आपण जोडप्याला रिलेशन्स ठेवायचं. त्याला आपण टाइम इंटरकोर्स किंवा प्लॅन रिलेशन्स असं म्हणतो. किंवा एक स्टेप पुढे जाऊन आपण आयव्हीआय सारखी ट्रीटमेंट करू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण इंट्रायुटेराइन इन्सेमिनायझेशन म्हणजे महिलेच्या ओव्ह्युलेशनच्या पिरियडच्या आसपास हसबंडचं जे वीर्य आहे त्याला आपण वॉश करून प्रिपेअर करून त्यातले हायली मोटाईल आणि लाईव्ह स्पर्म्स एका कॅथेटरमध्ये कॉन्सन्ट्रेट करून आपण डायरेक्टली गर्भाशयात सोडतो. तर अशा आयव्हीआय सारख्या ट्रीटमेंटमध्ये किंवा त्याही पुढे जाऊन जर लॉंग स्टँडिंग एक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणजे तिथे काही आपल्याला कॉज सापडत नाहीये, तिचं ड्युरेशन खूप जास्ती असेल, तर मात्र आपण आयव्हीएफ आणि अतिप्रगत आयव्हीएफ अशा ट्रीटमेंटनी आपण नक्की रिझल्ट देऊ शकतो. बरोबर. डॉक्टर सोनाली, आता आपण थोडं स्त्री वंध्यत्वाविषयी बोलूया, की स्त्रियांमधील समस्या आणि त्याला अनुरूप अशा कोणत्या उपचार पद्धती आजकाल उपलब्ध आहेत? तर आत्ताच आपण डिस्कस केलं की जर महिलांमधल्या ओव्ह्युलेशनच्या समस्या हे खूप महत्वाचं कारण आहे भारतामध्ये इन्फर्टिलिटी होण्याचं. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हार्मोनचा इम्बॅलन्स करेक्ट करतो. जर आपली पॉलिसिस्टिक ओव्हरी सारखी कंडिशन असेल तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं जातं. ओव्ह्युलेशन इंडक्शन म्हणजे काही मेडिकेशन आणि हार्मोनचे इंजेक्शन ही स्त्रीबीज वाढीसाठी मदत केली जाते. एक हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी ही गोल्ड स्टँडर्ड मानली जाते संपूर्ण इन्फर्टिलिटीसाठी. तर त्याच्यामध्ये आपण गर्भनलिका, त्याचं पेटन्सी किंवा ट्युबो ओव्हेरियन रिलेशन किंवा गर्भाशयाचं अस्तर कसं आहे, गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, पेल्विसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, हे सगळे आपण आयडेंटिफाय करून सेम सिटिंगमध्ये ते करेक्ट करू शकतो आणि त्यानंतर आपण नैसर्गिक गर्भधारणेची स्थिती निर्माण करू शकतो. त्यानंतर जसं आपण आत्ताच डिस्कस केलं की प्लॅन रिलेशन्स किंवा टाइम इंटरकोर्स किंवा आययूआय सारख्या ट्रीटमेंटने अशा कपल्सला आपण मदत करू शकतो. दुसरं म्हणजे स्त्रियांमध्ये जेव्हा गर्भनलिकेचे आजार असतील, म्हणजे दोन्ही गर्भनलिका समजा ब्लॉक असतील, ट्युबल डॅमेज जर इररेपरेबल असेल, म्हणजे टीबी सारखं इन्फेक्शन झालं असेल, हायड्रोसल्फिन सारखी कंडिशन असेल, सिव्हिअर एंडोमेट्रियोसिसमुळे ट्यूब ज्या आहेत त्या फंक्शनिंग नसतील, ट्युबेक्टमीमध्ये त्या काढल्या गेल्या असतील, तर अशा वेळेस जो सिव्हिअर डॅमेज असतो त्याच्यामध्ये आयव्हीएफ म्हणजे जिथे आपण ट्यूब्सला बायपास करतो, गर्भ जे आहे ते शरीराच्या बाहेर बनवून मग ते डायरेक्टली गर्भाशयात ट्रान्सफर करून अशा केसेसमध्ये प्रेग्नन्सी देऊ शकतो. दुसरं महत्वाचं म्हणजे जेव्हा अंडाशयाची कपॅसिटी कमी असेल, म्हणजे एएमएच जर लो असेल, प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर झालं असेल, सिव्हिअर एंडोमेट्रियोसिसमध्ये जेव्हा अंडाशयाची कपॅसिटी कमी असते, तेव्हा आयव्हीएफ मध्ये पण आपण मल्टिपल स्टिम्युलेशन, क्युम्युलेटिव्ह एम्ब्रिओ ट्रान्सफर, उत्तम रिकॉम्बिनंट जे इंजेक्शन झाले त्याच्याद्वारे उत्तम गर्भ बनू शकतो आणि फ्रीज ऑल प्रोटोकॉलने आपण हे गर्भ नॅचरल सायकलमध्ये ट्रान्सफर करून उत्तम प्रेग्नन्सी रेट देऊ शकतो. समजा जर पाळी वयानुसार बंद झाली असेल किंवा प्रिमॅच्युअरली बंद झाली असेल, तर ओसाइड डोनेशन या ट्रीटमेंटने पण पाळी गेल्यानंतर पण आपण मातृत्व देऊ शकतो. काही लेडीजला प्रेग्नन्सी कॅरी करणं हे धोकादायक असतं शरीरासाठी. जर अनकंट्रोल डायबिटीस असेल, हार्ट डिसिजेस काही असतील, अनकंट्रोल किडनी डिसिजेस असतील, तर अशा वेळेस सरोगसी आणि आपण अपत्यप्राप्ती देऊ शकतो. जर अस्तर जर पातळ असेल किंवा चिकटलं गेलं असेल, तर आपण त्याच्यामध्ये हिस्ट्रोस्कोपीद्वारे अडिझिओलायसिस करू शकतो. वेगवेगळ्या स्टेम सेल थेरपीज, पीआरपी अशा ट्रीटमेंट आल्या, त्याने आपण पातळ अस्तरात पण उत्तम प्रेग्नन्सी रेट देऊ शकतो. जर काही इपिडोलॉजिकल कॉजेस असतील, म्हणजे प्रेग्नन्सी वारंवार रिजेक्ट होत असेल, रिकरंट इम्प्लांटेशन जर फेल होत असतील, तर अशा वेळेस वेगवेगळ्या इम्युनोथेरपीज आल्यात. त्याच्यामध्ये आपण इम्युनोग्लोबुलिन्स आलेत, आयव्हीआयजी आलेत, भारग्लोब सारखे इंजेक्शन झाले, त्याच्यामुळे आपण गर्भांचं रिजेक्शन आपण टाळू शकतो. मल्टिपल वेळात जरी आयव्हीएफ फेल झाले असतील, तर आपण ब्लास्टोसिस ट्रान्सफर झालं, लेझर असिस्टेड हॅचिंग झालं, वेगवेगळे क्रायो प्रिझर्वेशन टेक्निक म्हणजे फर्टिलिटी प्रिझर्वेशन सारख्या ट्रीटमेंटनी आपण उत्तम रिझल्ट अशा कपल्समध्ये पण देऊ शकतो. तर स्त्रियांमध्ये पण प्रॉब्लेम कितीही सिव्हिअर असो, आपण सध्या आयव्हीएफ आणि अतिप्रगत आयव्हीएफ अशा ट्रीटमेंटनी आपण उत्तम प्रेग्नन्सी रेट देऊ शकतो. नक्कीच. डॉक्टर, स्त्रियांमधील समस्यांबद्दल बोललो. आता सेम ॲज पुरुषांमधल्या समस्या आणि त्याला अनुरूप अशा कोणत्या उपचार पद्धती आजकाल उपलब्ध आहेत? नक्की. तर आता आपण सगळ्यात कॉमन कारण पुरुषांमध्ये प्रेग्नन्सी न राहण्याचं हे आहे की शुक्राणूंमधल्या ॲबनॉर्मॅलिटी. तर शुक्राणूंमध्ये समजा संख्या कमी असेल, त्यांचा मोटिलिटी कमी असेल, त्यांची फंक्शनल कपॅसिटी कमी असेल, मॉर्फॉलॉजीत जर बिघाड असेल किंवा धातूमध्ये शुक्राणू ॲब्सेंट असतील, तसंच काही इरेक्टाईल किंवा इजॅक्युलेटरी डिस्फंक्शनमुळे पुरुषांमध्ये बंधत्व येतं. तर अशा केसेसमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेमनुसार ट्रीटमेंट केली गेली पाहिजे.
तर समजा जर शुक्राणूंमध्ये काही माइल्ड प्रॉब्लेम असेल तर त्या केसमध्ये आपण मेडिकेशन देऊन शुक्राणूंची जी क्वालिटी आणि पॅरामीटर्स इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. शिवाय लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे वजन अनुपातात आणणं, चांगल्या हॅबिट्स ठेवणं, ॲडिक्शन पासून शुक्राणूंना लांब ठेवणं, अशा गोष्टींनी आपण शुक्राणूंमध्ये बेटरमेंट नक्की करू शकतो. त्यानंतर माइल्ड मेल फॅक्टर ॲबनॉर्मॅलिटीसाठी आपण IUI सारखी ट्रीटमेंट करू शकतो. पण जर प्रॉब्लेम गंभीर स्वरूपाचा असेल म्हणजे सिव्हिअर ॲबनॉर्मॅलिटी जर शुक्राणूंच्या पॅरामीटर्समध्ये असेल तर IVF मध्ये उत्तम ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर ICSI आपण कमीत कमी शुक्राणूंसोबत प्रेग्नन्सी देऊ शकतो. जर मॉर्फॉलॉजी बिघाड असेल तर IMSI या ट्रीटमेंटनी आपल्याला उत्तम मॉर्फॉलॉजिकली सिलेक्ट शुक्राणू करून आपण उत्तम प्रेग्नन्सी रेट देऊ शकतो. फंक्शनल कपॅसिटी जरी शुक्राणूंची ॲबनॉर्मल असेल तर त्या केसमध्ये आपण पिक्सी ट्रीटमेंटनी रिझल्ट देऊ शकतो. सगळेच शुक्राणू जर डेड असतील किंवा नेक्रोझोस्पर्मियाची कंडिशन असेल तर लेझर झालं, मॅक्स झालं, मायक्रोफ्लुइडिक झालं, असं वेगवेगळ्या स्पर्म सिलेक्शन टेक्निक्सनी आपण उत्तम स्पर्म सिलेक्ट करून उत्तम गर्भ देऊ शकतो. धातूमध्ये शुक्राणू जरी ऍबसेंट असतील म्हणजे जर अझोस्पर्मिया सारखी कंडिशन असेल तरी देखील आपण डायरेक्टली अंडकोशातून काढून वेगवेगळ्या स्पर्म रेट्रायवल टेक्निक झाल्या म्हणजे टिसा झालं, पिसा झालं, मायक्रो टिसा झालं, त्याच्यातून आपण डायरेक्ट अंडकोशातून काढून स्वतःचं जेनेटिक बेबी अशा कपल्सला देऊ शकतो किंवा डोनर आईने आपण अपत्यप्राप्ती देऊ शकतो. तर अशा वेगवेगळ्या ज्या ट्रीटमेंट मोडॅलिटी आपण IVF आणि नॉर्मल ट्रीटमेंट म्हणतात त्याच्यामध्ये असा एकही पुरुष नाही की जो सध्याच्या घडीला अपत्यप्राप्ती राहू शकत नाही. इव्हन कॅन्सर जरी झाला असेल, फर्टिलिटी जरी संपुष्टात आली असेल, त्याआधी आपण जर सिमेन सॅम्पल किंवा टेस्टिक्युलर टिश्यू आपण फ्रीज करून ठेवले तर भविष्यात पण आपण फर्टिलिटी प्रिझर्व्ह करू शकतो. नक्कीच. डॉक्टर सोनाली, आधुनिक वंध्यत्व उपचारात स्त्रियांच्या वयानुसार काही उपचार पद्धती आहेत का? नक्की. तर आता आपण जसं बघतो की काळ बदलत चाललाय तसं स्त्रीच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या बदलत चालल्यात. तर एज्युकेशन झालं, करिअर ओरिएंटेशन झालं, उशिरा लग्न झालं, याच्यामुळे नक्की जी प्रेग्नन्सी प्लॅन करण्याचं जो वय आहे ते वाढत चाललंय. त्यामुळे जनरली प्रेग्नन्सीचं तयारी करण्याचं मेन एज आहे ते ऑलमोस्ट 30 आता ओलांडतंय. तर आता अशा ह्याच्यात काय होतं की नॅचरली प्रेग्नन्सीचे चान्सेस खूप कमी होतात. कारण वयानुसार अंडाशयाची कपॅसिटी स्त्रीमध्ये लेडीजमध्ये जी आहे ती कमी होते, स्त्रीबीजांची क्वालिटी खराब होते, प्रेग्नन्सी नॅचरली कन्सीव्ह होण्याचे चान्सेस कमी होतात आणि अबॉर्शनचं प्रमाण वाढतं, डाऊन सिंड्रोम, मतिमंद बाळांचं प्रमाण वाढतं आणि अशा वेळेस बऱ्याचदा लेडीजला आपल्याला काही प्रेग्नन्सीसाठी असिस्ट करण्याची गरज लागते. तर सगळ्यात पहिले आपण बघतो की जेव्हा अंडाशयाची कपॅसिटी जशी वयानुसार कमी होते तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा IUI सारख्या ट्रीटमेंटमध्ये कमी रिझल्ट असतो तेव्हा IVF द्वारे उत्तम प्रेग्नन्सी रेट देऊ शकतो. तर सध्याची उत्तम जी रिकॉम्बिनंट इंजेक्शन्स निघाली आहेत, सध्याचे वेगवेगळे स्टिम्युलेशन प्रोटोकॉल्स निघाले आहेत, मल्टिपल स्टिम्युलेशन क्युम्युलेटिव्ह एम्ब्रिओ सारख्या ट्रीटमेंट ज्या झाल्या, फ्रीजिंग जे आले, त्याच्यामुळे आपण कमीत कमी स्त्रीबीजांसोबत पण उत्तम प्रेग्नन्सी रेट देऊ शकतो. आता बऱ्याचदा वय वाढल्यानंतर अशा स्त्रीबीजांची क्वालिटी खराब निघते आणि असे जे एम्ब्रिओ बनतात त्याच्यात जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी असते. त्यामुळे PGD सारखे जे टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये आपण जेनेटिकली नॉर्मल गर्भ जो आहे तो सिलेक्ट करून तो आपण गर्भाशयात ट्रान्सफर करून अबॉर्शनची रिस्क कमी करू शकतो आणि हेल्दी प्रेग्नन्सी अचीव्ह करायला मदत करू शकतो. पाळी जरी बंद झाली असेल वयानुसार किंवा प्रिमॅच्युअरली तरी आपण तसं आत्ताच डिस्कस केलं की oocyte डोनेशन म्हणजे स्त्रीबीज जे आपण बँकेतून घेऊन शुक्राणू निस्तारांचे वापरून आपण गर्भ म्हणून गर्भाशयात जेव्हा ट्रान्सफर करतो तर पाळी गेल्यानंतरही अपत्यप्राप्ती राहू शकते. त्यामुळे वय जरी वाढलं असेल तरी पण आपण IVF आणि अतिप्रगत IVF तंत्रज्ञानाने नक्की गर्भधारणा देऊ शकतो. बरोबर. डॉक्टर, जसं की तुम्ही आत्ताच म्हणालात की आजकाल करिअरमुळे बरेचसे नवीन दाम्पत्य जे असतात ते गर्भधारणेचा विचार लेट करतात. तर असे दाम्पत्य आधुनिक वंध्यत्व उपचारांचा कशा पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतात? नक्की. तर आता आपण बघतो की जशी काळाची गरज बदलत चालली आहे तसं इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटचा अप्रोच पण भरपूर बदलला आहे. तर आता बऱ्याचदा कपल्स जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा वय ऑलरेडी उलटून गेलेलं असतं. जे नॅचरली कन्सीव्ह होण्याचा काळ त्यांनी ऑलरेडी वेस्ट केलेला असतो. तर अशा वेळेसही आपण प्रेग्नन्सीसाठी मदत करू शकतो. मी आत्ताच आपण सांगितलं की कितीही अंडाशयाची कपॅसिटी कमी असेल तरी IVF द्वारे आपण नक्की मदत करू शकतो. तर अशा वेळेस आपण सिंपल कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटमध्ये जेव्हा सक्सेस रेट कमी असतो तेव्हा IVF ॲज अ फर्स्ट चॉईस म्हणून आपण ऑप्शन देतो. कारण IVF मध्ये ही अतिशय प्रभावी अशी ट्रीटमेंट आहे 5 ते 6 पट अधिक रिझल्ट देणारी आणि फास्टेस्ट रिझल्ट देणारी, शिवाय जास्ती कॉस्ट इफेक्टिव्ह अशी उपचार प्रणाली असल्या कारणाने ॲज अ फर्स्ट चॉईस म्हणून असे कपल्स ट्रीटमेंट ऑप्शनचा विचार करतात. शिवाय अंडाशयाची कपॅसिटी कमी असताना देखील आपण IVF द्वारे ऑप्टिमम यूज स्त्रीबीजांचा करू शकतो. शिवाय लगेचच जर प्रेग्नन्सी आपल्याला प्लॅन करायची नसेल तर अशा यंग एजमध्येच आपण कमी वयातच चांगले स्त्रीबीज कोठून ठेवू शकतो आणि भविष्यात ते प्रेग्नन्सी जेव्हा ऍक्च्युली वय जास्ती असतं तेव्हा कमी स्त्रीबीजांचे जे जास्ती मॅक्झिमम प्रेग्नन्सीचा रेट आहे तो आपल्याला मिळू शकतो.
पुरुषांच्या बाबतीत पण एक सिंपल सीमेन फ्रीजिंग सारखी जी ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये अतिशय सिंपल अशी ती टेक्निक आहे. त्याच्यामध्ये आपण जरी हजबंड अवेलेबल नसतील, समजा बऱ्याचदा आर्मीमध्ये असल्या कारणाने, परगावी असल्या कारणाने, नेव्हीमध्ये असल्या कारणाने, ते बाहेर गावी असल्यामुळे महिलेच्या ओव्ह्युलेशनच्या पिरियडच्या आसपास अवेलेबल नसतात. तर अशा वेळेस आपल्याकडे 2-4 सॅम्पल जर फ्रीज असतील, तर आपण ते नसताना पण आय-यू-आय सारखी ट्रीटमेंटनी सहज प्रेग्नन्सी देऊ शकतो. त्यामुळे जरी करिअर असेल, जरी आपल्याला प्रायोरिटीज वेगळ्या सेट असतील, तरी आपली फर्टिलिटीचा ताबा आपण नक्की स्वतःकडे ठेवू शकतो, या सगळ्या आधुनिक उपचारांच्या मदतीने. बरोबर. डॉक्टर सोनाली, ज्यावेळेस जोडप्यांमध्ये वंध्यत्वाचं निदान होतं, तेव्हा ते खूप घाबरून जातात, डिमोटिवेट होतात. तर अशावेळी त्यावरील उपचाराविषयी त्यांच्या मनामध्ये खूप सारे क्वेश्चन्स असतात. तर अशा जोडप्यांना तुम्ही काय संदेश द्याल? नक्की. आताच आपण डिस्कस केलं, की 15 ते 20% जोडप्यांना एका वर्षात स्वतःहून प्रेग्नन्सी राहत नाही. तर अशा वेळेस ते भरपूर कन्फ्यूज होतात, की आता पुढे काय करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिले मनात अशी भीती पण असते, की आताच आपण डिस्कस केलं, की आयडियली आपण अशा केसेसमध्ये फर्टिलिटी एक्सपर्टची मदत घेतली पाहिजे. पण कुठेतरी फर्टिलिटी एक्सपर्टकडे गेलं, की ते आय-व्ही-एफ करतील की काय? किंवा लगेच आपल्याला ट्रीटमेंट देतील काय? अशी एक त्यांच्याकडे मनात भीती असते. पण ऍक्च्युअली फक्त फर्टिलिटी ट्रीटमेंट म्हणजे फक्त आय-व्ही-एफ नाहीये. तर फर्टिलिटी ट्रीटमेंटचा जो आवाका आहे तो भरपूर आहे. त्याच्यात काउन्सिलिंग, ऍक्च्युअली जनरल फिजिकल एक्झामिनेशन, जनरल हिस्ट्रीमध्ये बरेचसे प्रॉब्लेम आपण डायग्नोज करतो. त्याच्यात बऱ्याचशा जोडप्यांना काउन्सिलिंगनेच आपल्याला ट्रीटमेंट किंवा नैसर्गिक अपत्यप्राप्ती होऊ शकते. म्हणजे बऱ्याचदा कपल्सचा जो आहे तो सोबत राहण्याचा काळ वेगळा असतो. त्यांचं रिलेशन ठेवण्याचा टायमिंग जो आहे तो चुकीचा असतो. तर अशा वेळेस नुसतं त्यांना समुपदेशन करूनच ते आपण प्रेग्नन्सी कन्सीव्ह करू शकतात. किंवा सध्याच्या घडीला आपण बघतोय की बरेचसे हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात, लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर असतात, एज रिलेटेड डिसऑर्डर असतात. तर अशा कंडिशनमध्ये जर आपण लवकर एक्सपर्टची मदत घेतली, तर आपण बऱ्याचदा जे नंतरचे जे प्रॉब्लेम आहे किंवा एक स्टेप पायरी आपण खाली आणू शकतो ट्रीटमेंटची. कारण यंग एजमध्ये आपल्याला कुठल्याही ट्रीटमेंटचे प्रेग्नन्सीचे चान्सेस हे अतिशय चांगले असतात. त्यामुळे मनातली ती शंका काढून लवकर तुम्ही अप्रोच झालं तर लवकर आपण प्रॉब्लेम जो आहे तो सोप्या पद्धतीने कमी खर्चात टॅकल करू शकतो. दुसरं महत्वाचं म्हणजे भरपूर टॅबू हा असतो. कारण कुठेतरी फर्टिलिटी ट्रीटमेंटला घेण्यासाठी जेव्हा जावं लागतं, तेव्हा कुठेतरी समाजाकडनं एक निगेटिव्ह अप्रोच असतो. त्यामुळे तो आधी दूर करणं गरजेचं आहे. तर कुठल्याही प्रॉब्लेमला सोल्युशन सध्या आपण बघतो की वेगवेगळ्या ट्रीटमेंटद्वारे अवेलेबल आहे. त्यामुळे लवकरात लवकर अप्रोच होणं महत्वाचं असतं. बरीचशी फर्टिलिटी आपल्या स्वतःच्या हाती असते. म्हणजे आपण नुसतं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जरी केलं, हार्मोनल इम्बॅलन्स जरी करेक्ट केला आणि प्रॉब्लेम जो आहे तो समजावून घेतला आणि प्रॉपर पद्धतीने आपण जर अप्रोच झालं, तर प्रेग्नन्सी आपण कन्सीव्ह होऊ शकते किंवा थोड्याफार मदतीने ती आपण अचीव्ह करू शकतो. त्यामुळे भीती न बाळगता लवकर अप्रोच होऊन ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बरोबर. डॉक्टर, वंध्यत्वावर आपण सविस्तरमध्ये बरंच बोललो, पण या समस्येवर प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर येथे कोणकोणत्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत? नक्की. तर प्रोजेनेसिस एक वर्ल्ड क्लास टर्शियरी केअर सेंटर आपल्याला म्हणता येईल. जिथे बेसिक टू ॲडव्हान्स सर्व ट्रीटमेंट मोडॅलिटी एकाच छताखाली अवेलेबल आहेत. तर कुठल्याही फर्टिलिटीमध्ये ज्या ट्रीटमेंट मोडॅलिटी ज्या अवेलेबल असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड आय-व्ही-एफ लॅब सोबत सर्व डायग्नोस्टिक मोडॅलिटी असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कुठलीही फर्टिलिटीची ट्रीटमेंट ही होलिस्टिक असली पाहिजे. तर त्याच्यामध्ये राइट फ्रॉम काउन्सिलिंग पासून, वेट मॅनेजमेंट पासून, डायटिशियन पासून, लॅप्रोस्कोपिक सर्जन, गायनेकोलॉजिस्ट आणि एक अनुभवी एम्ब्रिओलॉजिस्ट आणि एक टीम असणं गरजेचं आहे. असा टीम अप्रोच आपण प्रोजेनेसिसमध्ये आणलाय. तसाच अचूक निदानावर इथे भर दिला जातो आणि इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट इथे खूप महत्वाची मानली जाते. कारण प्रत्येकाच्या शरीरानुसार, प्रत्येकाच्या डायग्नोसिसनुसार इंडिव्हिज्युअलाइज पद्धतीने ट्रीटमेंट, बॅचेसमध्ये न ट्रीटमेंट करता ऑनगोइंग पद्धतीने ट्रीटमेंट करण्यावर भर दिला जातो. रिझल्ट जर आपण विचार केला तर कन्सिस्टंट रिझल्ट असल्या कारणाने देशातलेच नव्हे तर विदेशातले पण भरपूर पेशंट ज्यांना मल्टिपल वेळा इव्हन आय-व्ही-एफ फेल्युअरची जरी हिस्ट्री असेल तरी आपण प्रोजेनेसिसने रिझल्ट देऊ केलाय. त्यामुळे एक वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आणि टीम बेस्ड अप्रोच झालं, ट्रान्सपरंट प्रॅक्टिसेस झालं, एथिकल प्रॅक्टिसेस झालं, याच्यामुळे आपल्याला म्हणता येईल की एक उत्तम प्रेग्नन्सी रेट आपण पेशंटला देऊ शकतो. त्यामुळे होप घेऊन येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आपण हॅपीनेस पर्यंत नेण्याचा जो मार्ग आहे तो दिलाय. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आमच्याशी कनेक्ट झाला आणि खूप चांगली माहिती, खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलेलं आहे. त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.
तर आजच्या या कार्यक्रमात आपण IVF प्रक्रियेविषयी प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर सोनाली मळगावकर यांच्याकडून सविस्तरमध्ये जाणून घेतलेलं आहे की वंध्यत्वावर IVFद्वारे कशा पद्धतीने उपचार केले जातात आणि यावर अतिशय योग्य असं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। तुम्ही सुद्धा यासाठी चिंताग्रस्त असाल तर यांना नक्की संपर्क करा। यांच्या सर्व शाखा आणि नंबर स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत, तर तुम्ही यांना नक्की संपर्क करा। कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास। विकासाचा ध्यास म्हणजे